सर्वप्रथम सर्वांना जय भीम. नमो बुद्धाय. खूप छान वाटतं, म्हणजे एकदम प्रसन्न वाटतं. चारिका म्हणलं म्हणजे एक हे जीवनाचं वेगळंच आहे हे. खूप छान वाटतं. किती वर्ष झाले तुम्ही करताय? 20 वर्ष झाले असं आम्हाला. हो का? दरवर्षीचा काय अनुभव राहतो आता? आज काय वाटलं तुम्हाला? खूप छान अनुभव आहे. 20 वर्षापासून अनुभव छानच आहे. आणि आता हा पण एकदम नितीन गोटे भाऊने आमच्या परिसरामध्ये खूप काही चांगल्या गतीला आणलेलं आहे. ते पुढं आहे, आम्ही त्यांच्या मागं आहे. आता समजा दर रविवारला चारिका राहते, तर आज सकाळपासून म्हणजे कसं वाटलं? प्रसन्न कसं? खूप प्रसन्न वाटलं. आणि भंतीजी पहिल्यांदा आपल्या दारात येतात. पहिल्यांदा नाही, म्हणजे सुरुवातीपासूनच आहे. हां. पहिल्यांदा नाही, सुरुवातीपासूनच आहे आणि छान वाटतंय. खूप छान वाटतं. काय 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 केलं जाते आजच्या दिवशी? तुम्ही काय 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 दिलं? म्हणजे सकाळी उठल्यापासून सुनबाई सुनबाई ये ना सुनबाई करू लागतात. आम्ही पुढं त्या मागं. तसे ते भाऊच पहिले पुढं आहेत. तीन गोटे भाऊचे तर आमच्या परिसराचे ते सर्वांनी प्रत्येकाने स्वीकारावी असं वाटते का? स्वीकारतात. स्वीकारतात. हो हो, त्यांच्या मागं आहे, कोणी नाही म्हणत नाही. कारण बऱ्याच इकडे दिसत नाही. आपल्या एरियामध्ये मी येत राहतो, आपल्या इथं दिसते. नाही इथं बाकीच्या आहे. इकडे होत नाही. म्हणजे उत्साहानं करतात सगळे. वेळेवर जरी सांगितलं, फोन केला, ते आमची इथं कांबळे पुष्पा, ते पण फोन केला की लगेच हो मावशी करतो आम्ही. म्हणजे नाही म्हणत नाही कोणी. आणि काम पण चांगलं आहे, हो ना. काही कमी पडत नाही केल्याने. पुण्य संपादन केल्या जातं. हो. आणि ही खुशी अशी आहे की म्हणजे आपल्या अंतर्मनाची खुशी आहे. याला काही हेच नाही, कुठंच खुशी नाही अशी. काय नाव आहे ते आपलं? माझं बेबी नंदा नामदेव आडवे. जय भीम. माझं नाव आम्रपाली आडावे. आम्ही जवळपास माझ्या सासूबाई तर 10-12 वर्षापासून करतात. मला पण 10-12 वर्षच होते, पण पहिल्यापासून आमच्याकडं असतं भोजनदान वगैरे. पण आता तीनगोटे सरांनी आता 2-3 वर्षापासून धम्मचारिका म्हणून चालू केलेलं आहे. तर याच्यामुळं समाजामध्ये वेगळा संदेश जातो आणि जे छोटे मुलं आहे त्यांना पण आदर्श घेता येतो की भंतेजी येतात, अभिवादन वगैरे, वेगळा संदेश जातो आणि आम्हाला पण खूप छान वाटतं. काय बदल व्हावा असं वाटतो मला दरवर्षी, म्हणजे दर रविवारप्रमाणे? याच्यामध्ये बदल आता भरपूर लोक तर येतातच विहारामध्ये, पण याच्यापेक्षा जास्ती लोक आले पाहिजे आणि सगळ्यांनी हे दान संप्रदाय करायला पाहिजे आणि त्या याने हे होतं, मुलामध्ये पण वेगळा संदेश वगैरे आणि आपल्याला पण धम्मदेशना वगैरे सगळं. छत्रपती संभाजीनगर सातारा परिसरामध्ये रविवारची चारिका संपन्न. भिक्षू संघास भोजनदान केल्यास पुण्य संपादित होते. हायकोर्ट कॉलनी सातारा परिसर येथे भिक्षू संघाचे भिक्षाटन दर रविवारी संपन्न होणारी भिक्षू संघाची चारिका अर्थात भिक्षाटन पिंडपात याही रविवारी सातारा परिसरातील हायकोर्ट कॉलनी येथे संपन्न झाले. चारिकेमध्ये श्रद्धावान उपासक उपासिका यांनी भिक्षू संघास भिक्षान्नदान, फळदान, आर्थिक दान, अष्टपरिस्कार दान देऊन आपली दान पारमिता पुष्ट करण्याचा प्रयत्न केला. ज्यांनी चारिका घेतली ते श्रद्धावान बेबीनंदा आढावे, बापू कांबळे, शिवराम कांबळे, रमेश मगरे, लक्ष्मण शिंदे इत्यादी परिवाराने श्रद्धायुक्त चित्ताने भंतेजींना दान दिले. ज्यांनी धम्मसेवक म्हणून काम केले, धम्मास गती दिली, गती देण्याचा प्रयत्न केला ते ज्येष्ठ धम्मसेवक अशोक तीनगोटे, उत्तम रगडे, राहुल आढावे, आनंद शिंदे तसेच रमेश मगरे यांनी धम्मसेवा दिली. सर्व श्रद्धावान उपासक साधुकारास पात्र आहेत. दिलीप वरघट, वी न्यूज 24, छत्रपती संभाजीनगर.